सो आजचा जो आपला प्रॉब्लेम आहे हा ऍडमिशन ऑफ पार्टनर केसचा आहे. फर्स्ट आपण एक छोटा एक्झाम्पल बघूया. ए अँड बी आर पार्टनर्स. एक पार्टनरशिप फर्म आहे. त्यामध्ये दोन पार्टनर्स आहेत. फर्स्ट पार्टनर इज ए, अनदर इज बी. देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो इज 3:2 आणि ह्या दोघांचाही पार्टनरचा प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:2 आहे. दे ऍडमिटेड सी गिव्हिंग 1/6 शेअर इन प्रॉफिट. त्यांनी काय केलंय, त्या दोन्ही एक्झिस्टिंग पार्टनरनी सी पार्टनरला ऍडमिट करून घेतलंय त्यांच्या पार्टनरशिप मध्ये, गिव्हिंग 1/6 शेअर इन प्रॉफिट. त्यांनी काय केलं तर त्यांच्या प्रॉफिट मधला 1/6 शेअर जो आहे हा देणार आहेत ते. सो आपण कॅल्क्युलेशन फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, आपण आधी ओल्ड पार्टनर्सचे जे रेशो आहेत हे बघूया. ओल्ड पार्टनर्स ए अँड बी रेशो 3:2. 3:2 मीन्स 3/5 2/5. आता न्यू आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. न्यू रेशो आपण कसा कॅल्क्युलेट करणार, तर इथे 1 मायनस त्याचा जो काही इथे आपण प्रॉफिट शेअर डिसाइड केलेला आहे तो 1 मधून मायनस करून घ्यायचा आहे. सो 1 मायनस 1/6 बिकॉज दे ऍडमिटेड सी पार्टनर अँड गिव्हिंग 1/6 शेअर इन प्रॉफिट. त्याला जो काही आपण प्रॉफिटचा शेअर देणार आहोत तर तो शेअर जो आहे 1 मधून मायनस करायचा अँड देन वी विल गेट न्यू रेशो. सो 1 मायनस 1/6. आता हे कॅल्क्युलेशन आपल्याला कसं करायचंय. 1 मायनस 1/6 मीन्स 6 into 1 6 minus 1 5. So 5/6. आता 1 मधून 1/6 आपण मायनस केलंय. कॅल्क्युलेशन कसं होईल, 6 ने 1 ला मल्टिप्लाय करायचे. 6 1 6 minus 1 5. So 5/6. कॅल्क्युलेशन लक्षात येत आहे सगळ्यांच्या. हॅलो, माझा आवाज येतोय सगळ्यांना? जसे 12thला आपल्याला केसेस होत्या, ऍडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर अँड डेथ ऑफ पार्टनर. ओके, सो इथे आपण ऍडमिशनच्या केस मधला हा प्रॉब्लेम बघतोय. सो इथे त्याचा जो न्यू रेशो आहे हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. 1 मायनस 1/6 त्याचा जो काही प्रॉफिट शेअर जो होता तर तो आपण इथे मायनस केलाय. कॅल्क्युलेशन करून आन्सर काय आलंय, 5/6. पुढचं कॅल्क्युलेशन आपण काय करायचं आहे, तर जे आता तीनही पार्टनर्स जे आहेत, पहिले दोन जे पार्टनर आहेत एक्झिस्टिंग पार्टनर ए 3/5 बी 2/5 ऑलरेडी आपल्याला माहिती आहे बिकॉज 3:2 त्यांचा ओल्ड पार्टनर्सचा त्यांचा जो काही प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे तो होता. सो फर्स्ट आपण तेवढा रेकॉर्ड करून घेतलाय आणि त्याला मल्टिप्लाय न्यू रेशो जो आपण इथे कॅल्क्युलेट केलाय 5/6 त्याने मल्टिप्लाय करायचंय. सो ए पार्टनरचा इथे रेशो कॅल्क्युलेट करताना 3/5 त्याचा जो ओल्ड रेशो होता 3/5 इंटू 5/6 इथे न्यू रेशो जो आपण इथे कॅल्क्युलेट केला त्याने मल्टिप्लाय करायचंय. सो इथे मल्टिप्लिकेशन करून आन्सर येईल 3 into 5 15 डिवायडेड बाय 5 into 6 30. सो 15/30. नेक्स्ट व्हॉट अबाउट बी. बी पार्टनर ओल्ड पार्टनर आहे, एक्झिस्टिंग पार्टनर, त्याचा जो काही रेशो होता 2/5. सो फर्स्ट आपण 2/5 इथे घेतलेले आहेत, त्याला मल्टिप्लाय करायचं आहे इंटू न्यू रेशो 5/6. सो हिअर 5 into 2 10 डिवायडेड बाय 5 into 6 30. सी पार्टनर जो न्यू पार्टनर आहे, ज्याला पार्टनरशिप मध्ये ऍडमिट करून घेतलंय, त्याला आपण किती शेअर देणार होतो प्रॉफिट मधला. सी हिअर दे ऍडमिटेड पार्टनर सी बाय गिव्हिंग 1/6 शेअर इन प्रॉफिट. आधी त्यांचं काय ठरलं होतं, 1/6 शेअर ते देणार होते. मग आता तिथे आपल्याला ह्या तीनही पार्टनर्स साठी न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. मग तो रेशो कॅल्क्युलेट करताना न्यूमरेटर डिनॉमिनेटर सगळ्यांचे सेम असतील तर आपण ते इझिली इथे कॅल्क्युलेट करू शकतो. इथे ए चा शेअर आहे 15/30, देन बी चा शेअर इथे 10/30. सो इथे सी साठी सुद्धा जे आपण कॅल्क्युलेट करणार डिनॉमिनेटर जो आहे हा
30 आला पाहिजे. मग तो 30 येण्यासाठी जो काही ओल्ड त्याचा शेअर होता त्याला आपण एकाच नंबरने मल्टिप्लाय करणार आहोत. सो 6 × 5 30 इथे मिळतील. देन तेच 5 न्यूमरेटरला सुद्धा इथे मल्टिप्लाय करायचं. 1 × 5 आन्सर इज 5/30. सो असा एक नंबर फाइंड आउट करायचा आहे की जे डिनॉमिनेटर आहेत हे सेम होतील. तिघांचेही डिनॉमिनेटर आपल्याला सेम करायचे. सो इथे आपण रेशो कॅल्क्युलेट केलाय 15:10:5 आणि तो अजून सुद्धा आपण सिंपल करू शकतो 3:2:1. त्याला भाग लागतात. 5 1 = 5, देन 5 2 = 10, 5 3 = 15. सो 3:2:1 इथे आपण तिघांसाठी प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट केलाय. सो हे शॉर्ट एक्झाम्पल होतं आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी. जसे पार्टनरशिप ॲडमिशन ऑफ पार्टनरशिपचे क्वेश्चन्स येतात किंवा त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स येतात तर त्यामध्ये आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करावे लागतात. अशाच प्रकारचे प्रॉब्लेम्स असतील आणि असे आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करायचे. हे एक्झाम्पल लक्षात आलंय सगळ्यांच्या? येस मॅम. आता आपण आपला जो मेन प्रॉब्लेम आहे त्याच्याकडे वळूया. दिस इज प्रॉब्लेम नंबर 4. Prajakta and Manaswi were in partnership business, sharing profit in the ratio of 3/5 and 2/5. On 1st April 2016, they admitted Rishika into partnership, giving her 1/6 of profit. Rishika brought 2 lakh in cash, of which 75,000 were considered as a payment of goodwill and the balance as her capital. सी आता ह्या एवढ्या पॅरामधून आपल्याला काय लक्षात आलं तर 2 एक्झिस्टिंग पार्टनर आहेत, प्राजक्ता अँड मनस्वी. त्यांचा पार्टनरशिपचा बिझनेस आहे. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो कसा आहे तर 3:2 मीन्स 3/5 अँड 2/5. हा त्या ओल्ड पार्टनर्सचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे. त्या 2 पार्टनर्सनी न्यू पार्टनरला ऍड करून घेतलंय. दे ऍडमिटेड ऋषिका इनटू पार्टनरशिप, गिव्हिंग हर 1/6 ऑफ प्रॉफिट. आणि तिचा त्यांनी प्रॉफिट काय डिसाईड केलाय तर प्रॉफिट मधला 1/6 जो पार्ट आहे हा ते ऋषिकाला देणार आहेत. ऋषिका ब्रॉट 2 lakh इन कॅश. ऋषिका बिझनेसमध्ये एंटर होत असताना तिने 2 lakh कॅश जे आहे ही तिने आणलेली आहे. आणि त्या आउट ऑफ 2 lakh 75,000 वर कन्सिडर ॲज अ पेमेंट फॉर गुडविल. त्या 2 लाखातले 75,000 जे आहे हे तिने वर कन्सिडर ॲज अ पेमेंट फॉर गुडविल. बिझनेससाठी गुडविल तिचं जे आहे 75,000 आहे. कशातलं? हे 2 lakh रुपीज मधले. अँड बॅलन्स ॲज हर कॅपिटल. आणि जो रिमेनिंग बॅलन्स आहे आता 2 lakh मधले 75,000 जर तिचं गुडविलसाठी तिने दिलेले आहेत, मग उरले किती? 1,25,000 राईट. मग हे जे 1,25,000 आहेत, 2 lakh मधले 75,000 जर गुडविलसाठी ते पेमेंटसाठी कन्सिडर केले तर रिमेनिंग जी अमाऊंट आहे, रिमेनिंग अमाऊंट 1,25,000. मग ही काय 1,25,000 ही अमाऊंट तिचा कॅपिटल बॅलन्स म्हणून आपण घेणार आहोत. इथपर्यंतचा पार्ट लक्षात येतोय? येस मॅम. येस मॅम. ओके. सो आपण काय बघितलं या प्रॉब्लेम मध्ये 2 ओल्ड पार्टनर्स आहेत, प्राजक्ता अँड मनस्वी. त्यांनी न्यू पार्टनर ऍडमिट केलाय ऋषिका. ओल्ड पार्टनरचा प्रॉफिट शेअरिंग रेशो 3/5 अँड 2/5 मीन्स 3:2 असा ओल्ड रेशो आहे. जो न्यू पार्टनर आहे त्याला ते 1/6 ऑफ प्रॉफिट, जो काही प्रॉफिट होईल त्यातले 1/6 पार्ट जो आहे हा त्या ऋषिकाला देणार आहेत, न्यू पार्टनरला. न्यू पार्टनरने 2 lakh रुपीजची कॅश जी आहे बिझनेसमध्ये एंटर होताना आणलेली आहे. आणि ह्या 2 lakh मधले 75,000 जी अमाऊंट आहे दे वर कन्सिडर ॲज अ पेमेंट फॉर गुडविल. तर ती जी 75,000 ची अमाऊंट आहे ही तिचं गुडविल म्हणून कन्सिडर केलं जाईल. अँड द बॅलन्स ॲज हर कॅपिटल. आता 2 lakh मधले 75,000 जर गुडविलसाठी आपण ते कन्सिडर केले तर रिमेनिंग जो काही बॅलन्स आहे 2 lakh मधला मीन्स 1,25,000 इट इज कन्सिडर ॲज हर कॅपिटल.
मग तिचा कॅपिटल म्हणून आपण रिमेनिंग जो काही बॅलन्स आहे हा कन्सिडर करणार आहोत. द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स वॉज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द बुक्स. आता आधी आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया. रेशो जो आहे हा कॅल्क्युलेट करून घेऊया. सो हिअर प्राजक्ता अँड मनस्वी त्यांचा जो ओल्ड रेशो आहे हा इथे आपण घेतलाय प्राजक्ता मनस्वी. प्राजक्ता 3/5, मनस्वी 2/5 अँड ऋषिका इज द न्यू पार्टनर. त्यांनी काय डिसाईड केलंय, जो काही प्रॉफिट होईल त्यातला 1/6 पार्ट जो आहे हा ऋषिकाला ते देणार आहेत. सो ही बेसिक इन्फॉर्मेशन प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिलेली आहे. आता आपल्याला न्यू रेशो इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. न्यू रेशो कॅल्क्युलेट करताना 1 मायनस न्यू पार्टनरला जो काही शेअर आपण देणार आहोत, जे काही आपण डिसाईड केलंय ते मायनस करायचं. 1 मायनस 1/6. आन्सर इज 5/6. इथपर्यंत पार्ट लक्षात येतोय? Yes, ma'am. जसं आपण आधीच्या एका छोट्या एक्झाम्पलसाठी आपण कॅल्क्युलेशन केलं होतं, सेम तशा प्रकारचं थोडं कॅल्क्युलेशन आहे इथे. आपण इथे न्यू रेशो कॅल्क्युलेट केलाय. आता तीनही पार्टनर जे आहेत त्यांच्यासाठी आपण रेशो कॅल्क्युलेट करूया. प्राजक्ता, मनस्वी अँड ऋषिका. प्राजक्ता 3/5 तिचा ओल्ड जो काही रेशो आहे तो फर्स्ट आपण रेकॉर्ड करून घेतोय, इंटू 5/6 जो न्यू रेशो आपण इथे कॅल्क्युलेट केलाय. ओल्ड रेशोने न्यू रेशोला मल्टिप्लाय करायचं. सो 3/5 इंटू 5/6. आन्सर इज 15/30. सेम ॲज मनस्वी, ओल्ड रेशो जो आहे 2/5 इंटू 5/6. आन्सर इज 10/30. व्हॉट अबाउट ऋषिका? दिस इज न्यू पार्टनर. तिला आपण किती प्रॉफिट डिसाईड केला होता? 1/6. सो 1/6. आता इथे आधीचे जे ओल्ड पार्टनर्स आहेत, ओल्ड पार्टनर्स बघा त्यांचे जे डिनॉमिनेटर इथे दिसत आहेत 30 आहेत. आता जो तिसरा पार्टनर आहे, जे न्यू पार्टनर आहे, त्यासाठी सुद्धा आपल्याला इथे सगळ्यांचे जे छेद आहेत हे समान करावे लागतील. जे डिनॉमिनेटर आहेत हे सेम करावे लागतील. सो आपण या 6ला अशा नंबरने मल्टिप्लाय करणार आहोत की ते 30 येईल. सो 1ला सुद्धा त्याच नंबरने मल्टिप्लाय करायचं. 1 इंटू 5 then 6 into 5. So 1/6 into 5/5. Answer is 5/30. आता रेशो कसा येतोय? 15:10:5. आता हा रेशो अजून सुद्धा आपण कमी करू शकतो. 15:10:5 मीन्स 3:2:1. हे कसं केलं? 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15. न्यू रेशो आपला इथे कॅल्क्युलेट झालाय 3:2:1. आता रेशो तर आपण कॅल्क्युलेट केला. व्हॉट अबाउट गुडविल? सी इन द प्रॉब्लेम, ऋषिका ब्रॉट 2 लाख इन कॅश. न्यू पार्टनर ऋषिका, ती बिझनेसमध्ये एंटर होताना तिने 2 लाख रुपीजची कॅश जी आहे ती घेऊन एंटर झाली. आउट ऑफ दिस 2 लाख, ऑफ विच 75,000 were considered as a payment for goodwill. त्या 2 लाख मधले 75,000 हे गुडविलचं पेमेंट जे आहे हे आपण कन्सिडर केलंय. मग आता जेव्हा इथे तिचं गुडविल 75,000 आहे, हे त्या ओल्ड पार्टनर्स मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावं लागेल. 75,000 ॲज अ पेमेंट ऑफ गुडविल. ऋषिकाने 2 लाख मधले 75,000 आपण इथे रेकॉर्ड करून घेतले. जे गुडविल आहे हे ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट होईल. यातला कोणताही पार्ट ऋषिकाला मिळणार नाही. सो जेवढं न्यू पार्टनरने जितकं त्याचं गुडविल आणलेलं आहे, हे गुडविल दोन्ही पार्टनर्सना, ओल्ड पार्टनर्सना दोघांनाही डिस्ट्रीब्यूट करण्यात येईल. आणि आता हे डिस्ट्रीब्यूट कसं करायचंय तर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो, दोन्ही ओल्ड पार्टनर्सचा त्यांचा जो काही ओल्ड रेशो आहे, ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो, त्या रेशोमध्ये 75,000 डिस्ट्रीब्यूट केले जातील. सो 3/5 इंटू 75,000 फॉर प्राजक्ता, 45,000 अमाउंट ऑफ गुडविल. What about Manasvi? 2/5 into 75,000. The goodwill for Manasvi is 30,000.
सो गुडविलचं कॅल्क्युलेशन करताना बेसिकली आपल्याला काय करायचंय, न्यू पार्टनरने जितकं गुडविल आणलंय हे ओल्ड पार्टनरना डिस्ट्रीब्यूट करायचंय इन देअर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. सो इथे आपण गुडविल जे आहे डिस्ट्रीब्यूट केलंय. इथपर्यंतचा पार्ट लक्षात आलाय सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. कॅल्क्युलेशन लक्षात येत आहे का? Yes, ma'am. ओके. सो इथे आपलं कॅल्क्युलेशन तर कम्प्लीट झालंय. लेट्स सी द प्रॉब्लेम. द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स. फर्स्ट आपण जे गुडविलचे कॅल्क्युलेशन इथे वर्किंग नोटमध्ये केलंय हे आपण त्यांचे जे गुडविलचे पार्ट आहेत हे रेकॉर्ड करून घेऊया. आता या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. देन वी हॅव टू प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट अँड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये त्यांचं गुडविल, त्यांचं नेट प्रॉफिट, ड्रॉइंग हे सगळं कॅपिटल अकाउंटमध्ये रेकॉर्ड होईल. सो दिस इज पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तीनही पार्टनर्स आहेत तिथे, प्राजक्ता, मनस्वी अँड ऋषिका. फर्स्ट आधी आपण त्यांचे जे कॅपिटल बॅलन्सेस आहेत हे रेकॉर्ड करून घेऊया. See in the credit side of trial balance, capital account, Prajakta 1,62,500. Let's record this. 1,62,500. Then Manasvi 87,500. ऋषिका. आता बघा, ऋषिका बिझनेसमध्ये एंटर होताना तिने काय केलं, ऋषिका ब्रॉट 2 लाख कॅश. आता ह्या तिने एंटर होताना 2 लाख कॅश तिने आणलेली आहे. बट या कॅश मधले 75,000 हे गुडविलचं पेमेंट केलंय. मग जर 2 लाखातले 75,000 हे त्याचं गुडविलच्या पेमेंटमध्ये जात असतील तर रिमेनिंग जी काही अमाऊंट आहे हे तिचं कॅपिटल म्हणून कन्सिडर केलं जाईल. सो 2 lakh minus 75,000, remaining balance is 1,25,000. सो तिचे 1,25,000 आहेत हे तिचं कॅपिटल म्हणून कन्सिडर केलं जाईल. सो इथे आपण ते रेकॉर्ड करून घेऊया. न्यू पार्टनर ऋषिका, तिचं कॅपिटल 1,25,000. कॅपिटल बॅलन्सेस आपण रेकॉर्ड केलेत. नेक्स्ट इन वर्किंग नोट गुडविल जे आहे गुडविल आपण रेकॉर्ड करून घेऊया. गुडविल फॉर प्राजक्ता 45,000 अँड गुडविल फॉर मनस्वी 30,000. बाय गुडविल प्राजक्ता 45,000 अँड मनस्वी 30,000. ऋषिकाच्या कॉलममध्ये गुडविल येणार नाही बिकॉज ही न्यू पार्टनर आहे आणि न्यू पार्टनरने जे गुडविल आणलंय हे ओल्ड पार्टनरमध्ये ओल्ड प्रॉफिट रेशोने डिस्ट्रीब्यूट केलं जाईल. सो ऋषिकाच्या कॉलममध्ये गुडविल येणार नाही. आता आपण ट्रायल बॅलन्स मधले सगळे एलिमेंट हे आहेत हे रेकॉर्ड करून घेऊया. फर्स्ट परचेसेस 3,14,325 परचेसेस ट्रेडिंग अकाउंट मध्ये रेकॉर्ड करून घ्यायचे. डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट 2 परचेसेस. आपण ऍडजस्टमेंट बघूया. परचेसेस वरती कोणती ऍडजस्टमेंट आहे का? नो, देर इज नो ऍडजस्टमेंट इन परचेसेस. परचेसेस वरती कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये. सो डिरेक्टली आपण अमाऊंट जे ही आउटर कॉलमला रेकॉर्ड करून घ्यायचे 3,14,325. Before posting this amounts, let's see the additional information. ट्रायल बॅलन्स मधलं पोस्टिंग करण्याच्या आधी आपण ऍडिशनल इन्फॉर्मेशन जे आहे
ही बघूया कोणत्या कोणत्या आयटम्स वरती इथे ऍडजस्टमेंट आहे. स्टॉक ऑन 31st March 2017 was 1,05,625. स्टॉक ऑन 31st March हा जो स्टॉक आहे, दिस इज अवर क्लोजिंग स्टॉक. नेक्स्ट बॅड डेट्स. न्यू बॅड डेट्स आर गिवन 3,000. सो याची ऍडजस्टमेंट, याचा इफेक्ट जो आहे हा डेटर्स वरती पडेल. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस. Then depreciation to be charged on land and building and motor vehicle. So land and building and motor vehicle वरती adjustment आहे, depreciation आपल्याला charge करायचं आहे. Next, RDD to be maintained at 10% on sundry debtors. See, sundry debtors ची जी काही amount आहे, where is the sundry debtor? ओके, सो सन्ड्री डेटर्सची जी अमाऊंट आहे त्यामधून आपण फर्स्ट बॅड डेट्स जे आहेत, बॅड डेट्स आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. बॅड डेट्स लेस करावे लागतील. इथे जे 3,000चे आहेत न्यू बॅड डेट्स, जी अमाऊंट येईल त्या अमाऊंट वरती 10% RDD चार्ज करायचे. सो RDD टू बी मेंटेन ॲट 10% ऑन सन्ड्री डेटर्स. देन गुड्स टू व्हॅल्यूड ऑफ 2,500 have been lost by theft. गुड्स जे आहेत लॉस बाय थेफ्ट, चोरीला गेलेत. सो गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट त्याची ऍडजस्टमेंट जी ट्रेडिंग अकाउंटला येणार आहे. ट्रायल बॅलन्स मधले एलिमेंट्स बघूया आपण. परचेस आपण रेकॉर्ड करून घेतलेत. नेक्स्ट डिस्काउंट अलाव. डिस्काउंट अलाव जे आहेत, डिस्काउंट मिळालेले आहे. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्डेड डिस्काउंट अलाव 4,300. Then sundry debtors 1,05,000. sundry debtors आपण बॅलन्स शीटला ऍसेट साइडला रेकॉर्ड करून घेऊया. This is the balance sheet as on 31st March 2017 and these are the debtors 1,05,000. आता या डेटर्स वरती ऍडजस्टमेंट दिलेली आहे. सी हिअर बॅड डेट्स ₹3,000. डेटर्सची जेवढी अमाऊंट आहे 1,05,000, त्यातून हे जे बॅड डेट्स आहेत न्यू बॅड डेट्स लेस करायचे आहेत. सो लेस बॅड डेट्स एन मीन्स न्यू बॅड डेट्स आपण लेस करतोय. लेस 3,000. सो 1,05,000 minus 3,000. आन्सर इज 97,500. आता 97,500 जे आहेत याच्यावरती आपल्याला 10% RDD कॅल्क्युलेट करायचे. सी इन द प्रॉब्लेम ऍडजस्टमेंट इज गिवन. फोर्थ ऍडजस्टमेंट RDD टू बी मेंटेन ॲट 10% ऑन सन्ड्री डेटर्स. बॅड डेट्स लेस करून झाल्यानंतर जी काही आन्सर येईल, जी अमाऊंट येईल त्यावरती RDD 10% कॅल्क्युलेट करायचे. सो 10% ऑन 97,500. आन्सर इज 9,750. सो हे जे 9,750 जे आहेत हे लेस करायचे अँड फायनल अमाऊंट आउटर कॉलमला घ्यायची. सो फायनल अमाऊंट इज 87,750. डेटर्सची ऍडजस्टमेंट लक्षात आली आहे सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. आता इथे जे आपण बॅड डेट्स आणि RDD जे इथे मेन्शन केले, याचा सेकंड इफेक्ट, फर्स्ट इफेक्ट तर इथे आपला कंप्लीट झाला. सेकंड इफेक्ट जो आहे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पडेल. आता जे बॅड डेट्स आणि जे RDD आपण इथे लेस केलेली आहे ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपल्याला ऍड करायची. सी दिस इज द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉब्लेम मध्ये जो ओल्ड बॅड डेट्स दिलेले आहेत, ओल्ड बॅड डेट्सचा जो काही बॅलन्स इथे दिसतोय, सी इन द ट्रायल बॅलन्स bad debts are given. bad debts 1,000. ओल्ड बॅड डेट्स मध्ये न्यू बॅड डेट्स ऍड करायचे. ऍड बॅड डेट्स न्यू 3,000.
So 1000 plus 3000 total is 4000. Add RDD new जे आपण 10% इथे कॅल्क्युलेट केली होती ती RDD इकडे ऍड करायचे. सो 4000 प्लस 9750 टोटल घ्यायचे. टोटल इज 13750. तुम्ही ट्रायल बॅलन्स मध्ये इथे क्रेडिट साइडला बघा. क्रेडिट साइडला ओल्ड RDD पण आहे दिलेली. थर्ड आयटम सेल्स देन डिस्काउंट रिसिव्ड अँड थर्ड आयटम इज RDD 3000. सी जेव्हा ट्रायल बॅलन्स मध्ये RDD दिलेली आहे किंवा ट्रायल बॅलन्स मध्ये बॅड डेट्स दिलेले आहेत, दीज आर द ओल्ड बॅलन्सेस. हे ओल्ड बॅड डेट्स आहेत आणि ही ओल्ड RDD आहे. जी ओल्ड RDD आहे ही लेस करायची. सो इथे 13750 अमाऊंट आपली फाइंड आउट झाली आहे. त्यातून जी ओल्ड RDD आहे ती लेस करायची. सो लेस RDD ओल्ड 3000 आणि जी फायनल अमाऊंट आहे ती आउटर कॉलमला घ्यायची. So here 13,750 minus 3,000 final amount outer column ला घ्यायचे 10,750. लक्षात घ्या बॅड डेट्स ट्रायल बॅलन्स मध्ये ज्या बॅड डेट्स दिल्या आहेत दीज आर द ओल्ड बॅलन्सेस. मग ते ट्रायल बॅलन्स मधले बॅड डेट्स किंवा RDD असेल दीज आर द ओल्ड बॅलन्सेस. हे ओल्ड बॅलन्सेस आहेत. आणि जे ॲडिशनल इन्फॉर्मेशन मीन्स ॲडजस्टमेंट मध्ये जी बॅड डेट्स दिलेली आहे 3000 अँड हिअर RDD टू बी मेंटेन ॲट 10%. दीज आर न्यू RDD अँड न्यू बॅड डेट्स. हे न्यू बॅलन्सेस आहेत. सो आपण डेटर्सची ॲडजस्टमेंट इथे कंप्लीट केली आहे. नेक्स्ट स्टॉक 1 एप्रिल 2016. डेट्सच्या अकॉर्डिंगली तुम्हाला लक्षात येईल स्टॉक ओपनिंग स्टॉक आहे की क्लोजिंग स्टॉक आहे. ट्रायल बॅलन्सची डेट 31 मार्च 2017. 31 मार्च ट्रायल बॅलन्सची डेट आहे आणि स्टॉक इथे 1 एप्रिलचा दिलेला आहे. सो दिस इज ओपनिंग स्टॉक. हा ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 1,07,050. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करून घेऊया. $1,07,050. नेक्स्ट कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड आहे ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड होईल 8,125. आफ्टर दॅट मिसलेनियस एक्सपेन्सेस. मिसलेनियस एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड होतील. ॲडजस्टमेंट नाही आहे कोणतीही. सो डिरेक्टली आउटर कॉलमला रेकॉर्ड करायचे आहेत 19,600. Next, motor vehicle. Motor vehicle 1,25,000. See in the additional information, depreciation is to be charged on motor vehicle. तर जी मोटर व्हेकल दिलेली आहे त्याच्यावरती डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. फर्स्ट आपण बॅलन्स शीटला रेकॉर्ड करून घेऊया. मोटर व्हेकल 1,25,000. This is the balance sheet. This asset side, motor vehicle 1,25,000 less depreciation 25,000. मोटर व्हेकल वरती 20% depreciation आहे. So 20% on 1,25,000 you will get depreciation 25,000. Final amount outer column ला घ्यायचे 1 lakh. आता जे डेप्रिसिएशन आपण चार्ज केलंय सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला द्यायचा आहे. टू डेप्रिसिएशन मोटर व्हेकल 25,000